नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या ससवत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे. आपण युट्यूब चॅनलवर एक सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजचं नाव आहे मेंटॉस जिंदगी. म्हणजेच गणित व बुद्धिमत्ता किती मोठा प्रश्न असू द्या आणि कसाही प्रश्न असू द्या, बघताक्षणी कशा प्रकारे उडवायचा असतो ते या सिरीज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यापूर्वी आपण 16 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे मेंटॉस जिंदगी या नावाने. प्रत्येक व्हिडिओमध्ये कमीत कमी 15 शॉर्ट ट्रिक तुझ्यापर्यंत मी पोहोचवलेले आहेत. ते जर व्हिडिओ बघितले नसेल तर तेही बघा आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. आजचा व्हिडिओ लय महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तू परीक्षा हॉलमध्ये जे प्रश्न सोडून आलेला आहे तेच प्रश्न मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्याला बघताक्षणी कशा प्रकारे उडवायचं असतं ते तुला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. खतरनाक प्रश्न आहेत आजचे. पहिला प्रश्न, प्रियाने 45 किलो सफरचंद आणि आंबे 1240 ला खरेदी केलेले आहेत. म्हणजे एकूण 45 किलो 2 फळं घेतलेले आहेत, सफरचंद आणि आंबे, आणि ते किती तर 1240 एवढा खर्च केलेला आहे. सफरचंद आणि आंब्यांच्या किमती अनुक्रमे 25 रुपये किलो आणि 30 रुपये किलो आहेत. तर आंब्यांवर वेगवेगळे किती पैसे असे खर्च केले गेलेले आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे या प्रश्नाचं तात्पर्य एवढंच आहे की 1240 पैकी आंब्यांवर किती खर्च केले गेलेले एवढंच तुला काढायचं. एक सर्वसाधारण गोष्ट तू जर नीट समजून घेतली सोन्या, की 1 केजी बरोबर 30 रुपये, तर 2 केजी म्हणजे 2 किलो किती रुपयाला मिळणार आहे? 60 रुपयाला मिळणार आहे का 40 रुपयाला मिळणार आहे? अरे याचे दुप्पटच करावं लागेल ना सोन्या. आणि 3 केजी जर म्हटलं तर 30 गुणिले 3 करावे लागतील, म्हणजेच 90 रुपये. 4 केजी म्हणजे 4 किलो आंब्याची किंमत किती असणार? 120 रुपये. आणि 5 किलो आंब्याची किंमत किती असणार? 150. तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, 30च्या पटीतच आहे. सोन्या तुला माहित असून सुद्धा तू चुका करत असतोस. तुला माहित असून सुद्धा या सगळ्या अंकांची तू त्या तुझ्या गणितीय क्रियामध्ये वापर करत असतोस. गरजेचंच नाहीये, इथं लय कुठाने करत असतोस. अजिबात गरजेचं नाही. फक्त तुला एक गोष्ट नीट समजून घे. या गणिताचं तात्पर्य एवढंच आहे की तुला 30 ने भाग जाणारी संख्या शोधायची. तुला तुझं उत्तर मिळतंय. बघ, 30 ने भाग जाते का? नाही जाते. 30 ने भाग जाते का? नाही जाते. 30 ने भाग जाते का? तर नाही जाते. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक बी. सर तुम्ही लगेच बघताक्षणी कशा प्रकारे काढलं 30 ने भाग जाणारी संख्या? मी हे 0 कट केला आणि हा 0 कट केला आणि मग नंतर अंकांची बेरीज केली. अंकांची बेरीज बघताक्षणी म्हटलं तर 9 मध्ये कोणतीही संख्या मिसळा तेच संख्या शेवटी उत्तर राहत असतं. म्हणजे 9 मध्ये मी 6 मिसळली तर अंकांची बेरीज शेवटी 6च येणार आहे. आणि 6ला 3 ने पूर्ण भाग जातोय, म्हणून बी हे माझं उत्तर आहे. आणि मग तुला एकूण किती किलो घेतलेले आहेत हे जर काढायचे असतील तर डायरेक्टली पूर्ण भाग देऊन बघ, तुला मिळेल. गरजेचंच नाहीये किती पैसे खर्च केले, एवढाच प्रश्न विचारला गेलेला आहे. हा प्रश्न जर तुम्हाला कळाला नसेल तर मग कमेंट्स करा, त्यानुसार मी पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा समजून सांगेल. आतापर्यंत 1 ते 16 व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न मी घेतलेले आहेत त्यापैकी अनेक प्रश्न म्हणजे एकूण 6 ते 7 प्रश्न विद्यार्थ्यांना कळालेले नाहीयेत. ते सगळे मी शॉर्टलिस्ट करून वेगळ्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. त्यासाठी खास वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा समजून सांगणार आहे. 300 ते 1000 दरम्यान 7 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत आपल्याला शोधायच्या आहेत. तू काय करतो आपल्याला घेणं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, 300/7, कारण 7 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या शोधायच्यात आपल्याला, आणि वजा 1000/7. आता हा भागाकार दे. 7 × 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 28. 28 पर्यंत पोहोचलो म्हणजेच काय 4. इथे 28 वजा 30 जर आपण केले तर 2, हे 0. 7 × 2 = 14, 2. बस इथपर्यंतच पोहोच. पॉईंट ज्या वेळेस येतोय ना ते लोड घेऊ नकोस, तिथपर्यंत जाऊच नकोस तू. इथे जा. 7 × 7 या ठिकाणी 1 येणार, 3 राहिले, 30. 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 28 = 4. आणि त्यानंतर पुन्हा 2 राहिले, 2 यामध्ये जर मिसळले म्हणजे 0, 20. 7 × 2 = 14, म्हणजेच काय झालं 142 झाले. आणि हे सुद्धा बघताक्षणी उडवायचं असतं. भागाकाराला एकूण 3 प्रकारे सोडवायचं असतं आणि ते कसं आगामी काळात मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, भागाकार, गुणाकार, वर्ग, वर्गमूळ, यापूर्वी घेतलेले, पण परत एकदा घ्यावं लागेल मला असं वाटतंय. आणि ते 1 किंवा 2 व्हिडिओमध्ये भाग 1 भाग 2 मध्ये अशा प्रकारे आपण कंप्लीट करणार आहोत. पण इथे मेंटॉस जिंदगी जी सिरीज आहे ना त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी येणंच गरजेचं आहे. ह्या बेसिक गोष्टी आल्या, आता इथे मी मोठ्या पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवलेले, पण खऱ्या अर्थाने बघितलं तर बघताक्षणी लगेच उत्तर यायला पाहिजे होतं. आणि ते कशा प्रकारे येतं त्यासाठी सुद्धा आपल्याकडे शॉर्ट ट्रिक आहे. आणि मी एकही शब्द तुम्हाला वाटेल गेलोय बोलवच्चन मारतो कॅमेऱ्याच्या समोर, तसलं नाही. आजपर्यंत मी जेवढं काय बोललेलो ते तुला तुझ्यापर्यंत दिलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये काय बोललो होतो की 10,000+ व्ह्यूज जर गेले आपल्या व्हिडिओला आणि 1,000+ लाईक जर गेले, ज्या वेळेस गेले त्याच क्षणी पुढचा व्हिडिओ येणार. आणि पुढचा व्हिडिओ आला की नाही लगेच तुझ्या समोर दिसतोय तुला आता सध्या. तशा प्रकारे फक्त असतो आपला विषय. शब्द असतो
सगळं तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त तुला लाईक करायचं व्हिडिओ सिरीजला आणि तशा प्रकारे कमेंट सुद्धा करायची. याही व्हिडिओला 10,000 प्लस व्ह्यूज गेले आणि 1,000 प्लस लाईक गेले की लगेच माझा पुढचा व्हिडिओ येईल. आणि कमीत कमी 150 प्लस त्या ठिकाणी कमेंट्स जायला पाहिजे. त्याच वेळेस माझा लगेच पुढचा व्हिडिओ येईल. मग याचं योग्य उत्तर काय? तुला फक्त 142 वजा 42 करायचे आहेत. 100 राहतात. म्हणजेच काय झालं की 300 ते 1,000 दरम्यान 7 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या एकूण किती आहेत? पर्याय क्रमांक बी 100. पुढचा प्रश्न लगेच आपण घेणार आहोत. दूध आणि पाणी यांच्यात 40 लिटर मिश्रण 10% पाणी आहे. म्हणजेच काय झालं, एकूण 40 लिटर जे काय आहे मिश्रण त्यामध्ये 10% पाणी, त्यामध्ये 10 उर्वरित किती 90% दूध आहे. 40 90. आणि पुढे काय करायचं तुला? आणखीन किती लिटर पाणी मिसळावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 20% होईल. पाण्याचे प्रमाण 20% करायचे त्या मिश्रणामध्ये. याचा अर्थ दुधाचं प्रमाण किती राहणार आहे? मग 80% राहणार आहे की नाही? बस हे शून्य कट हे शून्य कट म्हणजे गणितीय क्रिया केली की तुला तुझं उत्तर मिळते. 4 1 4 4 2 8 2 1 2. या ठिकाणी येणार 45. आपल्याला उत्तर मिळालं का? नाही. सुरुवातीला किती होतं? 40 लिटर होतं. जर मिश्रण त्यामध्ये पाणी जर समाविष्ट केलं, किती केलेलं आहे आतापर्यंत आपल्याला माहित नाही, पण पाणी समाविष्ट केलं तर आपल्याला किती? तर 20% पाणी करायचे आणि 80% दूध करायचे त्या मिश्रणामध्ये सुरुवातीच्या. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. 40 लिटरचं मिश्रण आहे आणि यामध्ये 90% दूध आहे आणि 10% पाणी आहे. पण आता काय करायचंय? यामध्ये अजून पाणी समाविष्ट करायचंय जेणेकरून हे 10% ऐवजी 20% होईल आणि या ठिकाणी होईल 80%. मग मी काय केलं? 40 लिटर पाणी आणि दूधचं मिश्रण आहे ना, तर जसंच्या तसं लिहिलं, त्याला गुणाकार केला 90 कोणता? तर दुधाचा गुणाकार केला, कारण मला पाणी काढायचे. बरोबर आहे, पाणी मिश्रण करायचे. जर दूध मिश्रण करायचं असेल मला, म्हणजे दूधची क्वांटिटी वाढवायची असेल टक्केवारीमध्ये, तर मी तिथे दूध केलं असतं. पण इथे काय? 40 गुणिले 90 केले मी. 90 कोणते? तर हे 90. आणि छेदस्थानी काय केलं? 80. 80 कोणते? तर मी ज्या वेळेस पूर्ण माझी प्रक्रिया पूर्ण करेल त्यावेळेस 20% त्यामध्ये पाणी असेल आणि 80% दूध असेल. तर छेदस्थानी मी 80 केलं. गणितीय क्रिया केली, मला 45 मिळाले. पण हे 45 माझं उत्तर आहे का? तर नाही. 40 पेक्षा कितीने जास्त आहेत? 45 5 ने जास्त आहेत. याचा अर्थ काय? तर 5 लिटर मला या मिश्रणामध्ये पाणी मिक्स करावं लागेल. त्यावेळेस 20% पाणी असेल आणि मग उर्वरित 80% दूध असेल. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. मेंटॉस जिंदगी म्हणलं तर मेंटॉस जिंदगी, आम जिंदगी म्हणलं तर अशा प्रकारे. हे सगळं समजून सांगावं लागतं. तिथं वेळ जात असतो, बाकी काय विषय नाहीये. राज त्याच्या 3 मित्रांमध्ये 1200 ही रक्कम 2 1 3 या प्रमाणात वाटतो. बघ ना किती दिलदार माणूस येतो. सर्वात मोठ्या हिस्स्याची तिप्पट आणि सर्वात लहान हिस्स्याची दुप्पट बेरजे इतकी रक्कम पर्यायातून आपल्याला शोधायची. सर्वात मोठा हिस्सा म्हणजे कोणता? हा हिस्सा आहे. आणि सर्वात छोटा हिस्सा म्हणजे कोणता? हा हिस्सा आहे. सर्वात मोठ्या हिस्स्याची तिप्पट करायची म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 3 गुणिले 3 म्हणजे 9 येणार. 3 ची तिप्पट किती येणार? 9. हे युनिट आहे बरं का, गुणोत्तर आहे. आता सध्या आपण गुणोत्तरावर आधारित उत्तर काढायचा प्रयत्न करतोय. आणि दुसरं म्हणजे काय? सर्वात छोटी जो हिस्सा आहे त्याचं दुप्पट जर मी केली तर होतात किती? 2 होतात. यांची बेरीज केली तर किती येणार? मला 11 युनिट मिळणार. एक सर्वसाधारणपणे सोन्या थोडासा वेगळा विचार करायचा प्रयत्न कर. तू काय करतोस? 1200 आणि छेदस्थानी या तिघांची बेरीज करतोस. किती येणार तिघांची बेरीज? 2 1 आणि 3 होतात किती? 6. मग याला भागाकार करतोस, येणार किती? 200. तुला मिळाला 1 युनिट. बरोबर, गुणोत्तरातील 1 युनिट मिळाला. मग तू काय करतोस सोन्या? या ठिकाणी आकडे टाकतोस. म्हणजेच किती? इथे आले 300. 300 चे किती होणार आहे? 600 होणार या ठिकाणी. कारण 1 युनिट म्हणजे 200 असतात, म्हणजे 3 म्हणजे 600 होणार. इथे येणार 200. आणि या ठिकाणी मी गणित अशा प्रकारे सोडून दाखवत नाहीये. तू काय करतो हे दाखवतोय तुला मी. उत्तर काय? पर्यायातून शोधायचं तुला. 11 ने ज्या संख्येला भाग जातोय ते तुझं उत्तर आहे. याला भाग जातोय का? अजिबात जात नाही. याला जातोय हे आपलं उत्तर. याला जात नाही, याला सुद्धा जात नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण उत्तर काढतोय. बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं, पण तरी सुद्धा तुला एक्सप्लेन करावं लागेल, म्हणून तू तुझ्या पद्धतीने सोडून दाखवतोय मी तुला. इथे किती येणार? 400. म्हणजेच काय झालं सोन्या? 1200 रुपये त्याने अशा प्रमाणात वाटलेले आहेत. पहिल्या व्यक्तीला 400 रुपये दिले, दुसऱ्याला 200 रुपये दिले, तिसऱ्याला 600 दिले. सर्वात जास्त ज्याला दिलेले आहेत ना त्याची तिप्पट करायची, म्हणजे किती होणार? 6 12 6 18 1800. आणि त्यानंतर या ठिकाणी सर्वात कमी ज्याला अमाऊंट दिलेली आहे त्याची दुप्पट करायची, म्हणजे किती होणार? 400. आणि मग नंतर दोघांची बेरीज करणार. किती वेळ गेला तुझा? अरे तुला मी तेच सांगितलं ना, 3 आणि 1
या दोघांचं फक्त प्रक्रिया करायची. 3 ची तिप्पट केली 9 आणि 1 ची दुप्पट केली 2, मिळाले किती? 11 युनिट. 11 युनिट गुणोत्तरामध्ये आहेत. भागाकार जाणारच, पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची. तुला तुझं उत्तर मिळत असतं. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोड घेऊ नकोस, पुढे जाऊया. बघा, किती वर्षांत 5% चक्रवाढ व्याज दराने 10,000 रुपयावर 1,025 रुपये व्याज मिळत असतो. 2 शून्य जर मी कट केले तर मला 10,000 ऐवजी 100 मिळाले. कळते का तुला सोन्या? 100 मिळाले. आणि या 100 वर इथे मी जर 2 शून्य कट केलेले तर मला या ठिकाणी पॉईंट द्यावा लागेल. आणि मी ज्या वेळेस पॉईंट देत असतो त्यावेळेस 10.25 होत असतात. म्हणजेच काय झालं सोन्या? 100 वर मला 25 रुपये व्याज मिळतोय. किती वर्षाचा अजून मला माहित नाहीये, पण मला दर माहितीये. 5 दिसते. 5 ची जर मी दुप्पट केली तर होते किती? 10. 5 ची दुप्पट केली तर 10 होत असतील. चक्रवाढ व्याज दराने 10.25. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ऍक्युरेट पॉइंट मध्ये एकूण किती 5% दराने व्याज जर मिळणार आहे, म्हणजे एकूण किती टक्के व्याज मिळणार आहे, हे जर तुला काढायचं असेल तर 5 गुणिले 5 जर तू केले तर होतात किती? 25. सॉरी, 5 गुणिले 5 नाही, सुरुवातीला सक्सेसिव्ह मेथड नुसार 5 अधिक 5 करायचे, होतात किती? 10. आणि पॉइंट नंतर त्या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजेच कुणाचा 5 गुणिले 5 करायचे, होतात किती? 25. सक्सेसिव्ह मेथड नुसार तुला उत्तर मिळतंय ना. बघ, 2 वर्षांमध्ये कोणत्याही संख्येवर, कोणत्याही रकमेवर 5% या चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षांत किती रुपये व्याज मिळणार आहे? तर 10.25% व्याज मिळणार आहे त्या अमाऊंटवर, भले ती 1000 असो 10,000 असो. आणि इथे किती? 100 वर जर तुला 10.25 रुपये मिळत आहेत, या ठिकाणी सक्सेसिव्ह मेथड नुसार सुद्धा 10.25 मिळत आहेत. याचा अर्थ काय झालं सोन्या? कोणती अमाऊंट असू दे, 10,000वर तुला समजा 1025 मिळतात. याचाच अर्थ काय? 100 वर तुला 10.25 रुपये मिळत आहेत. आणि ते किती वर्षात? 2 वर्षात मिळत आहेत. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर तुला सूत्र वापरू देणार नाही. आणि या प्रश्नाला सोडवण्यासाठी अजून 2 मेथड आहेत. सक्सेसिव्ह मेथड तर तुला सांगितली, पण या व्यतिरिक्त अजून 2 मेथड आहेत. ते तुझ्यापर्यंत अजून पोहोचवलेले नाहीयेत. फक्त तुला साथ द्यायची आहे. तुझ्यापर्यंत काय काय गोष्टी पोहोचवणार आहे तुला माहित नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रात धुरारा उडून टाकला ना तर आपलं नाव बदलून टाक. आणि सोन्या, आपण कोणाची कॉपी करत नाही बरं का. तू दाखवून दे. हा, हे प्रश्न आयोगाची कॉपी केलेली. आयोग म्हणजेच काय? तुला यापूर्वी आलेले तेच मी कॉपी करून या ठिकाणी आणलेले. मी स्वतः बनवलेले नाहीये. तुझ्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न तुला एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. किती वर्षांत 7% चक्रवाढ व्याज दराने 30,000 रुपये वर 4,347 रुपये व्याज मिळतंय सोन्या? अरे याला सोप्या पद्धतीने तू बनवू शकतोस की नाही? इथे 30,000 दिसतंय. याला जर मी भागिले 3 केले तर किती येणार? 10,000 येणार. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं? जर मी याला भागिले 3 करतोय तर याला सुद्धा मी भागिले 3 करावं लागेल. जर याला मी भागिले 3 केले तर बघता शनी म्हणलं तर बघता शनी किती येणार? 1,449 रुपये मला मिळणार 10,000वर रुपयांवर. बरोबर आहे? कोणत्या दराने? 7% दराने, चक्रवाढ व्याज दराने. बरोबर आहे की नाही? पण किती वर्षांत मिळणार आहे अजूनही मला माहित नाहीये. जर हे 2 शून्य मी कट केले तर इथे मला पॉइंट द्यावा लागेल सोन्या. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं? याचा अर्थ मला 100 रुपयांवर 14.49 रुपये मिळणार आहे 7% व्याज दराने. पण किती वर्षात मिळणार आहे मला माहित नाहीये. कॉमन सेन्स वापर. 7 × 7 7 दुने 14. 7 दुने 14 म्हणजे 2 वर्षांच्या जवळपास होते की नाही काहीतरी. आणि पर्यायामध्ये किती आहे रे? 1.5 वर्ष सुद्धा आहे. याचा अर्थ आपल्याला अजून थोडासा डीप मध्ये जावं लागेल. म्हणजेच काय की पॉइंट मध्ये उत्तर येऊ शकतं. म्हणून आपण सक्सेसिव्ह मेथड काढूया. 2 वर्षांमध्ये 7% या चक्रवाढ व्याज दराने एकूण किती टक्के मला व्याज मिळणार हे काढण्यासाठी तुला 7 अधिक 7 करावं लागतील. होतात किती? 14. पॉइंट दे आणि 7 7 49 करावे लागेल. हे तुला 7% या व्याज दराने, चक्रवाढ व्याज दराने कोणत्याही रकमेवर 2 वर्षांमध्ये 14.49% त्या अमाऊंटचे मिळणार आहेत. आणि इथे जर 14.49% दिसत आहेत, इथे सुद्धा 14.49% दिसत आहेत. म्हणजे 100 वर जर 14.49 रुपये मिळतात, टक्केवारी मध्ये ना पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. आणि हे तुझ्या पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत. हे 2-3 प्रश्न आत्ताचे जे आहेत ना ते पोलीस भरतीमध्ये. ठुसकं म्हटलं तर पोलीस भरती, अवघड म्हटलं तर थोड्याशा मोठ्या परीक्षेमध्ये TCS IBPS रावरून टाकायचं. सोन्या, घाबरू नकोस. तुलाच माहित नाही तुझ्यासोबत काय चालू आहे, पण तू अख्ख्या महाराष्ट्रात गाजवणार आहेस यावर्षी.
जर तू पूर्ण सिरीज बघितली तर चक्रवाढ व्याज दराने गुंतवलेली एक विशिष्ट रक्कम 3 वर्षांनी 12,000 रुपये आणि वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 6 वर्षांनी 18,000 रुपये होते, तर ती रक्कम कोणती आहे? हे गणित नीट समजून घे. एखादी अमाऊंट आहे, बरोबर आहे, माहित नाही कोणती अमाऊंट आहे. या अमाऊंटवर 3 वर्षांमध्ये किती? 3 वर्षांत 1200 रुपये ही अमाऊंट होते चक्रवाढ व्याज दराने. ठीक आहे. आणि हीच अमाऊंट 6 वर्षांत. हे एक्सप्लेन करावं लागतं बघताशनी म्हटलं तर बघताशनी याचं योग्य उत्तर काय? 8,000 रुपये. पर्याय क्रमांक आहे. सर तुम्ही पूर्वीच बघितलेले नाही सोन्या. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 या पद्धतीने 12,000 भागिले 3 ने केले आत्ता लगेच, आणि भागिले 3 केल्यानंतर मग जे काय अंक मिळालेला मला 4,000 त्याची दुप्पट केली, कारण 2/3 या प्रमाणामध्ये आहे ना. 12,000 आणि 18,000 हे किती? 2/3 प्रमाणामध्ये आहे. याचा अर्थ काय? ही संख्या आणि ही संख्या ही सुद्धा 2/3 प्रमाणात असेल. हेच तुला मी एक्सप्लेन करतोय. तुला पेन उचलू देणार नाही जर तू प्रॅक्टिस केली तर. तशा प्रकारे बघ या ठिकाणी काय दिसतंय? 18,000 दिसतंय ना. बस काय करू नकोस, 18,000. आता तुला या दोघांचा रेशिओ काढायचा, बेसिक नुसार समजून सांगावं लागतं. रेशिओ म्हणलं तर 2/3 रे. 3 शून्य कट कर, 3 शून्य कट कर, 6 ने भाग जातोय, 6 दुने 12 आणि 6 दुने 12 6 त्रिक 18 म्हणजे 2/3. म्हणजे ही अमाऊंट जर 2 असेल तर 3 वर्षांमध्ये इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वर्ष लागतात? 3 वर्ष लागतात ना. इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी 3 वर्ष, इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी 6 वर्ष लागतात, पण याने 3 वर्ष अगोदरच पूर्ण केलेले आहेत. म्हणजेच इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी 3 वर्ष लागतात. आणि ज्या वेळेस 2 रुपये असेल ना तर 3 रुपये होत आहेत 3 वर्षात. म्हणजेच काय? इथं सुद्धा 2 रुपये असेल तर ही संख्या 3 रुपये असणार आहे. कुणाच्या? याच्या प्रमाणामध्ये. म्हणजेच काय झालं सोन्या? 12,000 भागिले जर तू 3 केले तर येतात किती? 4 दुने 8 4 त्रिक 12 म्हणजे 4,000 मिळतात. आणि 4,000चे जर तू दुप्पट केले तर इथे मिळतात किती? 8,000. बरोबर आहे. हे 8,000 किती आहेत? समजा 2 युनिट आहेत, 2 युनिट. बरोबर आहे ना. तर हे किती आहे? 3 युनिट आहे. आणि जर हे 2 युनिट असतील तर हे 3 युनिट आहे. अजून 3 वर्षांमध्ये हे 2 युनिट असेल तर ते 3 युनिट आहे. असा विषय असतो सोन्या. ठुसके गणित असतात. म्हणजे पुढची अमाऊंट जर आपल्याला काढायची असेल ना अजून 3 वर्षांमध्ये याच चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात, तर किती येणार? 9 दुने 18 9 त्रिक 27 2700 येणार सोन्या. बरोबर आहे. 2700 नाही 27,000 येणार. म्हणजेच किती? 18,000वर 27,000 9,000 मिळणार 3 वर्षांमध्ये. अशा प्रकारे ती वाढत जात असते. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक ए. तुला कळालंय की नाही कळालं मला माहित नाहीये, पण पुन्हा एकदा समजवायचा मी प्रयत्न करतो. बघ ही अमाऊंट आहे, ही अमाऊंट कुठली आहे हीच आपल्याला काढायची माहित नाहीये. ही अमाऊंट कुठल्या तरी व्याज दराने 6 वर्षांमध्ये किती होते? 3 वर्षांमध्ये होते किती? 12,000. आणि 6 वर्षांमध्ये होते किती? 18,000. बरोबर आहे. म्हणजेच 12,000वर 18,000पर्यंत ही अमाऊंट वाढलेली. याचा अर्थ 3 वर्षांमध्ये किती वाढलेली आहे? 6,000ने वाढली सर. 6,000ने वाढलेली आहे. याचा अर्थ काय झालं सोन्या? 6,000ने वाढलेली आहे. म्हणजे 12,000वर 18,000 वाढलेले आहेत. यांचं प्रमाण जर मी काढलं तर 2/3 येते. जर हे 2/3 आहे, 3 वर्षांमध्ये वाढते, याचा अर्थ या ठिकाणी सुद्धा 2/3 या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि तशाच प्रकारे वाढ होत असते चक्रवाढ व्याज दराने. तर इथे बघ, हे जर 2 असेल तर हे 3 असेल. जर हे 3 असेल तर 12,000 भागिले जर मी 3 केले तर मला किती मिळतात? 4 मिळतात. 4 आणि 4ची जर मी दुप्पट केली तर मला किती मिळतात? 8 मिळतात. 8 म्हणजे 8 म्हणजेच 2 युनिट. तर हे 12,000 म्हणजे 3 युनिट. असा विषय असतो तो. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि तशाच प्रकारचा प्रश्न थोडासा अवघड बनवायचा मी प्रयत्न केला. तुझ्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आला होता सोन्या. हा प्रश्न तुला पुन्हा विचारला जाईल, अशाच प्रकारे विचारला जाईल. मी तर म्हणतो जे प्रश्नपत्रिका बनवणारे आहेत की नाही ते सुद्धा आपला व्हिडिओ बघतायत. एवढा फेमस होणार आहे हा व्हिडिओ, सगळी सिरीज. त्याचं कारण असं आहे की तसं देतोय तू यासमोर, तसं तुझ्यापर्यंत पोहोचवतोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा एक मास्तर दाखव सोन्या की कोणतंही गणित तुझ्या समोर आणलं ना की ते गणित म्हणजे त्या मास्तराच्या समोर जर आणलं ते गणित ते बघताशनी उडून दे. आणि तुला सुद्धा शिकवल कशा प्रकारे उडवायचं. आपलं चॅलेंज आहे सोन्या. कोणतंही गणित आण माझ्यासमोर, तुला गॅरंटी देतो 10 सेकंदाच्या आतमध्ये किंवा 5 सेकंदाच्या आतमध्ये कशा प्रकारे उडवायचं ते तुला शिकवलं. हे गणित तशाच प्रकारे सोडवायचं. इथे एखादी XYZ अमाऊंट आहे. या ठिकाणी होते किती? ती 3 वर्षांमध्ये 3 वर्ष होते किती? 13,380. आणि पुढे तीच अमाऊंट होते किती? 20,070. बरोबर आहे. मग या दोघांचं प्रमाण काढायचं. हे मिळतंय तुला 3:2.
याचा अर्थ हे सुद्धा किती असणार आहे, तशा प्रकारे बनवायचा मी प्रयत्न केला आणि त्याचं उत्तर मी तुला आत्ताच सांगतो 8505. पण हे कसं आलं तुला सोडवायचंय. महाराष्ट्र अकॅडमी तर्फे एक बॅच आपण लॉन्च केलेली आहे मित्रांनो. या बॅचचं नाव आहे मिशन खाकी बॅच. बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जाते. सर्व विषय यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. 4 विषय आहेत ना तुम्हाला, हे चारीचे चारी या विषयामध्ये, चारीचे चारी या बॅचमध्ये समाविष्ट केलेले विषय आहेत. सगळे टॉपची फॅकल्टी, यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळवलेले शिक्षक, 10-12 वर्षांचा अनुभव असलेले शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवतात. सर्वाधिक आजपर्यंत एवढं मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलं नव्हतं, तेवढं डिस्काउंट या मिशन खाकी बॅचमध्ये दिलं जाते. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. किती डिस्काउंट आहे ते तुम्हाला बघण्यासाठी तिथं दिसेल. आणि काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. नव्या पॅटर्ननुसार या बॅचमध्ये आपण शिकवतोय. मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवले त्याच्यावर आधारित या आठवड्यामध्ये टेस्ट असते. म्हणजे तुमचं मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकलेलं आहात त्याची एक सुंदर अशी रिव्हिजन होईल या उद्देशाने टेस्ट असते. टेस्टच्या टॉपरला दर आठवड्यात आपण बक्षीस देत असतो. बॅच जॉईन करायची असेल तर जबरदस्त डिस्काउंट चालू आहे. 8 महिन्यांचं कालावधी आहे. बॅच जॉईन करून घ्या. आणि सध्या परीक्षा जवळ आल्यामुळे तुम्हाला ह्या बॅचला 4 तास द्यायचे. जे म्हणतात ना मॅनेजमेंट सर मी कसं करू, आता परीक्षा 1 ते 2 महिन्यांमध्ये माझी आली असेल त्यावेळेस मला सिलेबस कव्हर करायचं असेल तर मी काय करू, या बॅचला 4 तास दे. स्वतः मी त्या ठिकाणी शिकवलेलं सोन्या तुला धरू लय जबरदस्त शिकवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मागचे सगळे प्रश्नपत्रिका अनालिसिस करून घ्यायची असेल तर घेऊन टाक. ही बॅच याला 4 तास द्यायचे रोज, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत. हे पुस्तक याला रोज 1.5 तास द्यायचं. त्याचं कारण असं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुरावून टाकलेलं अमेझॉनवर फर्स्ट रँकवर आहे अजूनही हे पुस्तक. याला पांढरा घोडा म्हणतात. A to Z सोल्युशन. सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समाविष्ट करण्यात आले. जिल्हा पोलीस, कारागृह पोलीस, SRPF, बँड्समन, चालक पोलीस, रेल्वे पोलीस म्हणजे पोलीस भरतीशी संबंधित असलेल्या सर्व प्रश्नपत्रिका 2023 आणि 2024च्या 200 प्रश्नपत्रिका समाविष्ट केलेल्या आहेत. आणि केवळ प्रश्नपत्रिकाच नाही, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आहे. केवळ उत्तर नाही, स्पष्टीकरण. उत्तर कसं आलं हे तुला समजून सांगायचा प्रयत्न केला. GSGK 2023 मध्ये तो का प्रश्न विचारला होता ते तुला त्या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून स्मार्ट वर्क होईल तुझा. बरोबर आहे. म्हणजे पुस्तकाकडे बघण्याचा नजरिया तुझा बदलेल, प्रश्नांकडे बघण्याचा नजरिया तुझा बदलेल. तू स्वतः तुझ्या मनामध्ये प्रश्न बनवशील. रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची. 1.5 तासाचा टाइम लावून. कारण कंबाईनला 100 प्रश्न 1 तासामध्ये, पोलीस भरतीला 1.5 तास दिला जात असतो. आणि सगळे ठुसके प्रश्न असतात. मी तर म्हणतो पोलीस भरती एकदा गणित व बुद्धिमत्ता ही अख्खी सिरीज कंप्लीट केली ना सोन्या, 50 प्रश्न असतात. म्हणजे गणिताला एकूण 25, बुद्धिमत्तेला एकूण 25. आणि या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 50 प्रश्न तू केवळ आणि केवळ 10 ते 12 मिनिटांमध्ये सोडून मोकळा होऊन जाशील. आणि मग राहिलेल्या 1.5 तासांमध्ये म्हणजे 10 ते 12 म्हटलं तर एकूण राहिलेल्या 120 मिनिटांमध्ये तू काय करणार त्या ठिकाणी, असाही विषय असतो. 1.5 तास म्हणजे सॉरी माझ्याकडून चुकलं बरं का, 90 अधिक 70, 60 ते 70 मिनिटांमध्ये तू काय करणार त्या ठिकाणी सोन्या. तुला GSGK मराठी सोडवायचं. तो अख्खा 15 ते 20 मिनिट सगळ्यांच्या अगोदर अख्खी प्रश्नपत्रिका सोडून मोकळा होत असतो. 90+ मार्क मिळवत असतो. तशा प्रकारे शिकवायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. पांढरा घोडा धुरावडून टाकतोय. सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा समाविष्ट केलेले. घ्यायचं असेल तर सध्या Amazon आणि त्याचसोबत तुमच्या जवळच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक याला 1.5 तास द्यायचा आणि प्लस याचं स्पष्टीकरण बघण्यासाठी 1 तास द्यायचा, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत. याला 4 तास दिले, याला तुम्ही एकूण 3 तास दिले समजा, झाले किती, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 7 तास. आणि 2 दिवस सुट्टी काढायची, अभ्यासाला नाही बरं का सोन्या. या बॅचसाठी 2 दिवस सुट्टी काढायची म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या बॅच मधील सगळे लेक्चर बघायचे. सगळे म्हणजे या बॅच मध्ये जो विषय तुम्ही बघितलेला आहे, जो मुद्दा तुम्ही कव्हर केलेला आहे, त्याच सुंदररित्या 2 दिवसांमध्ये फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन होऊन जाईल तुमची. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. काही डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि हे पुस्तक घेऊन टाक, जबरदस्त आहे. पुढे जाऊया बघा. जर या ठिकाणी X 0पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय, 1 असेल, 2 असेल, 10 असेल, 100 असेल, आपल्याला घेणं नाही. आणि X चा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात बरोबर 2207 असेल तर X चा 7वा घात अधिक 1/x चा 7वा घात यांचं मूल्य काय आहे. सोन्या, जाणून बुजून मी या ठिकाणी का लिहून आणलेलं आहे त्याचं महत्वाचं कारण एवढंच आहे की तुला अजून क्रिटिकल बनवायचं नाहीये. वक्ताशनी म्हटलं तर वक्ताशनी असतंच आणि वक्ताशनी म्हटलं तर पर्याय क्रमांक B या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण कसं आलेले हे तुला नीट समजून सांगावं लागेल. बघ इथे काय दिसतं, X चा चौथा घात. मी तुला सांगितलं सूत्र वापरू देणार नाही, पण तरी सुद्धा एकदा तू प्रॅक्टिस केली तर तुला सूत्राची गरजच पडणार नाही. तू डायरेक्टली सोडू शकतोस. X चा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात बरोबर 2207 होत आहेत. आपल्याला पुढे जायचंय. पुढे जायचंय म्हणजेच काय, या संख्येपेक्षा मोठी संख्या असेल, सगळ्यात मोठ्या संख्या आहेत म्हणून एकही पर्याय
कट होणार नाही. पण पुढे जाण्यासाठी मागे यावं लागेल आपल्याला. मागे यावं लागेल म्हणजेच काय, एक्स अधिक 1/x ची किंमत अगोदर काढावी लागेल. ज्या वेळेस मला एक्सचा चौथा घात ऐवजी याचे निम्मे करायचे असतील, म्हणजे 4चे निम्मे मी जर केले तर किती होतात, 2 होतात. एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग मी जर केलं तर पुढची जी ही संख्या असते यामध्ये मला अधिक 2 मिळवायची असतात. होतात किती, 2207. मला एकदा बघू द्या रेकॉर्डिंग होते का. 2209 होतात. बरोबर, यस रेकॉर्डिंग होते. आणि वेळ पण लय गेला रे, 2209 होतात. एक्सप्लेनेशन मध्ये थोडा वेळ गेला, पण बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं. आज थोडेसे एक्सप्लेनेशन वाले प्रश्न आहेत आणि आगामी काळात अशाच प्रकारे मोठमोठे प्रश्न होणार आहेत. मोठमोठे म्हणजे मोठमोठे व्हिडिओ होणार आहेत आणि जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. तर 2209 पण वर्गमुळात येणार सोने, कारण मी या ठिकाणी एक्सचा चौथा घात होता त्याच्याऐवजी वर्ग केला, याचा अर्थ हे वर्गमुळात येणार. आणि हे वर्गमुळात आलं तर बघताशनी मी यापूर्वी तुम्हाला शिकवलेलं आहे की 2209 चं वर्गमूळ किती असतं, 47 असतं. बरोबर आहे. मला 47 मिळालेले कोणत्या संख्येला, तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 47 मिळालेला आहे. आता मला वर्गमूळ म्हणजे हे वर्ग काढायचं असेल तर ही संख्या वर्गमुळात येणार. एक्स अधिक 1/x बरोबर वर्गमुळात 49 येणार. आणि 49 चं वर्गमूळ जर मी काढलं तर किती येतं, 7 येतं सोन्या. म्हणजेच काय झालं, एक्स अधिक 1/x बरोबर 7 येत आहेत. आता ज्या वेळेस एक्स चा घात 7 मी करतो अधिक 1/x चा 7वा घात करतो या ठिकाणी, त्यावेळेस माझं जे काय उत्तर येईल ना सोन्या, जे काय उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 7 असणारच. या ठिकाणी जर 10 असलं असतं तर एकक स्थानी 0 आलं असतं. माझं जे काय उत्तर येईल या ठिकाणी त्याच्यामध्ये, या ठिकाणी समजा 49 असलं असतं तर इथे 9 जे दिसतंय ना तुला, 9 हेच एकक स्थानी उत्तर आलं असतं. म्हणजे माझं उत्तर हे असलं असतं. इथे 7 दिसतंय आणि म्हणून जे काही या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ना त्याच्या एकक स्थानी सुद्धा 7च असणार. इथे 7 एकक स्थानी आल्यामुळे, म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण हे समीकरण का 7 येतं हे समजून सांगावं लागेल तुला सोन्या. आगामी काळात मी तुला समजून सांगेल, लोड घेऊ नकोस, लय वेळ जाईल रे. हे मी तुला आता समजून सांगणार होतो पण कमीत कमी 5 मिनिटं जातील. तू म्हणशील की सर ठुसके प्रश्न असतात. ठुसका नाही, हा अवघड प्रश्न आहे. आणि हा अवघड प्रश्न तरी सुद्धा मी बघताशनी कशा प्रकारे उडवायचं ते शिकवतोय तुला. आपलं तसं असतंच. कोणताही प्रश्न आणतो यासमोर, माझ्यासमोर, मी तुला बघताशनी म्हटलं तर बघताशनी उडून दाखवतो. फक्त आपल्याला प्रतिसादाची आवश्यकता असते. मी तुला पुन्हा सांगतो, 10,000 प्लस ज्यावेळेस व्ह्यूज जातील आणि 1,000 प्लस लाईक जातील त्याच वेळेस पुढचा व्हिडिओ येईल. पुढचा म्हणजे 18वा व्हिडिओ. एक दुकानदार 3,600 रुपयाला सायकल खरेदी करतो आणि ती 20% सूट देऊन विकतो. या व्यवहारात त्याला कोणताही नफा किंवा तोटा होत नाही. सोडून आला सोन्या, लाज वाटायला पाहिजे. हे प्रश्न तू हक्काचा होता तुझा. तर सायकलची चिन्हांकित किंमत किती आहे, सायकलची चिन्हांकित किंमत म्हणजेच काय, तर MRP किती आहे अगोदर नीट समजून घे. एक दुकानदार जो आहे ना, या दुकानदाराने सुरुवातीला सायकल खरेदी केली 3,600 रुपयात. बरोबर आहे. या सायकलीवर किंमत वाढवली त्यांनी, म्हणजेच काय, या ठिकाणी MRP आहे. किंमत वाढवली, किती वाढवली आपल्याला माहित नाही, तीच विचारली आपल्याला. इथे खरेदी केली, खरेदी, आणि मग नंतर त्याने 20% डिस्काउंट दिलं. किती, 20% डिस्काउंट दिलं आणि ती विकलेली आहे. विकली, कितीला विकली हे एक्सप्लेनेशन मध्ये वेळ जातोय. तसं म्हणलं तर डायरेक्टली किती येणार, 4,500. आणि कसं येणार, तर 4/5, 20% म्हणजेच किती, तर ठीक आहे समजून सांगावं लागेल. इथे लक्ष दे, हे 20% दिलेले इथे, आणि याचे किती होणार, 3,600. सर 3,600 कारण काय, तर त्याला नफा झाला नाही, तोटा सुद्धा झाला नाही. म्हणजे ज्या किमतीमध्ये त्याने ती सायकल खरेदी केली होती त्याने किंमत वाढून पुन्हा 20% डिस्काउंट देऊन विकली तेवढ्यातच. म्हणजे कितीत विकली, 3,600 रुपयातच विकली. एक गोष्ट लक्षात घे की 20% म्हटलं तर 100 रुपयाची किंमत असलेली ती सायकल त्याने कितीला विकलेली आहे, 80 रुपयात विकलेली आहे. हे 0 कट, हे 0 कट, या ठिकाणी भाग जातोय म्हणजेच किती होणार, 4. 2ने भाग जातोय ना, 2×8 आणि ते 2×5 म्हणजेच काय झालं सोन्या, असं कर, 5 रुपयाची वस्तू त्याने 4 रुपयाला विकली. आणि 4 रुपयाला विकल्यानंतर त्याला लक्षात आलं की 3,600 रुपयालाच विकलेली. म्हणजे जेवढ्यात खरेदी केली तेवढ्यातच विकली. म्हणजे 4 हे युनिट किती आहे, 3,600 आहे. त्याला भागाकार करावा लागेल.
9 ने भाग जातोय ना, 4 ने 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 25, 4 9 36, म्हणजेच 9 ने पूर्ण भाग गेलेला आहे. मला 1 युनिट मिळाला 900चा, 1 युनिट मिळाला 900चा. जर हे 4 युनिट म्हणजे 3600 आहे, तर 5 युनिट म्हणजे किती असणार आहे, त्यामध्ये 900 मिळवावं लागतील मला. मला माझं उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किती येणार मग ते? 4500. म्हणजेच काय झालं सोन्या, त्या दुकानदाराने सायकल घेतली सुरुवातीला 3600 रुपयाला, त्याच्यावर किंमत वाढवली त्यांनी. ती किंमत वाढवली म्हणजे किती केली? 4500 केली. 20% या 4500 वर डिस्काउंट दिलं, आणि डिस्काउंट दिल्यानंतर विकल्यावर त्याला रुपये आले किती? 3600 झाले. आणि नंतर त्याला साक्षात्कार झाला की आपल्याला येड्यात काढलं की काय, सुरुवातीला मी 3600 रुपयालाच ती सायकल घेतली होती, तेवढेच पैसे मला मिळाले, माझा वेळ गेला, मी उगाच 20% डिस्काउंट दिला, मी 15% दिला असता तर मला थोडा फायदा झाला असता. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हे गणित यासाठी 2 सूत्रांचा वापर करत असतो. बघ काय दिसतंय, एकदा मला वेळ बघू द्या रे किती झालेला आहे, कारण जास्त वेळ घेऊन उपयोग नाहीये. आपल्याला 2-3 गणितं अजून कंप्लीट करायची होती. पण एक गोष्ट लक्षात घे, इथे अंशस्थानी ज्या संख्या दिसत आहेत, छेदस्थानी ज्या संख्या दिसत आहेत, केवळ 2 संख्यांवरच प्रक्रिया केलेली. जर मी याला ए मानलं आणि याला जर मी बी मानलं तर इथे गुणाकार करायचा आपल्याला. याला मी ए मानलं आणि याला मी बी मानलंय, कारण इथे बघ ना तेच केले ना, 577 399, इथे सुद्धा 577 399, 577 399. फक्त काय झालेले, आकडे बदललेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 2 दिसत आहेत आणि इथे वजा गुणाकार दिसत आहेत. अशा वेळेस काय करायचं असतं, तर इथे अंशस्थानी किती येणार? ए आणि अधिक बी कंसाचा वर्ग. इथे काय येणार? ए वजा बी कंसाचा वर्ग. बरोबर आहे. आता इथे काय दिसतंय तुला? ए अधिक बी चा वर्ग जर तू केला तर किती येतोय? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. आणि जर तू ए वजा बी असं केलं तर इथे काय दिसतंय तुला? ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab. हे तुझं सूत्राचं पुस्तक आहे ना, ज्या ठिकाणी तू लहानपणापासून हे असले ठुसके सूत्र पाठ करू करू खांगला सोन्या, तेच सूत्र मी तुला दाखवतोय. मी सूत्राचा वापर करत नाहीये. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 आहे. अशा वेळेस काय करायचं असतं? डायरेक्टली 4, पण का आलं 4 ते तुला समजून सांगावं लागेल. आणि म्हणून तुला ही गणितीय क्रिया करावी लागेल. दोघांची वजाबाकी केली ना, इथं वजाबाकी, बस वजाबाकी. मग हे ए कट, हे कट, हे कट, हे सुद्धा कट. राहिला कोणता? हा वजाबाकीचं चिन्ह आणि हा वजाबाकीचं चिन्ह. दोन्ही वजा वजा चिन्ह अधिक होणार. म्हणजेच काय होणार? 2ab अधिक 2ab बरोबर, कारण हे अधिक होणार ना, हे वजा दोन्ही अधिक होणार, बरोबर 4ab होणार. आणि तू सांग सोन्या, इथे 4ab अंशस्थानी येणार आणि छेदस्थानी काय? ab आहे. म्हणजेच काय झालं? हे ab कट, हे ab कट, राहिले किती? 4. हे तुझं उत्तर असणार आहे. इथे एक आकडा दिलेला असतो कोणता तरी, 777 देतोय मी तुला आता, आणि या ठिकाणी देतोय अजून 599. बरोबर आहे, 777 599. आकडे तेच ठेव. ए ची किंमत 777, बी ची किंमत 599 आणि उत्तर काढ. येण्यासारखं तू सोडत बसणार आणि शेवटी तुला कळणार की सगळं काही कुटाणा मी केलं आणि शेवटी 4च उत्तर आलं. म्हणजे अशा प्रकारे रचना असेल तर 4च उत्तर येणार. अशा प्रकारे रचना असेल तर 4च उत्तर येणार. कोणतेही आकडे लाव, काही कर, त्यासाठी तुला एक्सप्लेनेशन द्यावं लागलं सोन्या. पण याचं उत्तर काय येणार? अंशस्थानी 1 येणार आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज येणार. त्याचं कारण असे की इथे वर्ग केलाय, अधिक वर्ग, त्यानंतर तीच संख्या गुणाकार, तीच संख्या. म्हणजे इथे समजा ए मानलं मी याला, याला समजा बी मानलं मी, तर याला ए चा घन आहे, हा बी चा घन आहे. या ठिकाणी ए चा वर्ग आहे अधिक बी चा, या ठिकाणी बी आहे बरं का, अधिक आहे. इथे बी चा वर्ग आहे वजा ए चा, या ठिकाणी वर्ग नाही काहीच नाही, ए गुणिले बी येणार. आणि मग ही गणितीय क्रिया करण्यासाठी तो अजून लय खेळत बसणार सोन्या. आणि खेळत बसल्यामध्ये तुझा वेळ जाणार. तुला एक गोष्ट शेवटी ही कळणार की या दोघांची जर मी बेरीज केली असती, ती मी जर छेदस्थानी ठेवली असती, म्हणजे 736 हे माझं उत्तर आलं असतं. 1/736 हे माझं उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. पण ते कसं काढलं, त्यासाठी हे 2 सूत्र जे तुझ्या पुस्तकात दिलेले, मी पाठ कर म्हणून सांगत नाहीये, तुला प्रूफ दाखवतोय. अशा प्रकारे रचना असेल तर हे उत्तर. 2च प्रकारे तुम्हाला रचनांमध्ये प्रश्न विचारला जात असतो समीकरणात. भारत कोणतीही परीक्षा असो भारतभरातील, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, आपण सगळ्या प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत. सगळ्या परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत. आणि विशेष म्हणजे तू त्या ठिकाणी सोडून येणारे प्रश्न मी जाणून बुजून घेत असतो. हे असले अवघड प्रश्न सोडून दाखवा, शॉर्ट ट्रिक घेत असतात ना इंस्टाग्रामवर बाकीचे मास्तर,
असले म्हणजे हे अवघड प्रश्न नाहीये, हे सुद्धा अवघड प्रश्न नाहीये, पण पुढे येणार आहे हे सोडून दाखव बरं. सांग त्याला, विचार. सोडवता येते का? दम असेल तर थांबूया आपण या ठिकाणी. भागाकार पद्धतीने 2 संख्यांचा मसावी काढला असता भागाकार अनुक्रमे 4, 6 आणि 9 येतो. शेवटचा भाजक भाजप झालेले बरं का, भाजक असायला पाहिजे. भाजक 45 येतो. तर त्या संख्यांचा लसावी किती आहे? लय ठुस काय बघता शनी याचं योग्य उत्तर निघत असतं, पण तुम्हाला कमेंट्स करायचे काय असेल याचं योग्य उत्तर. पर्याय चुकलेले आहेत बरं का, तुम्ही सोडूनच दाखवा. हा दम असेल ना तुझ्या मास्तरला दे आणि त्याला सांग हा प्रश्न सोडून दाखव, परीक्षेत आलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो कोणत्या परीक्षेमध्ये आलेला आहे. आणि या ठिकाणी आकडे बदलून किती परीक्षांमध्ये आलेला आहे ते सुद्धा तुला विथ प्रूफ दाखवतो. लोड घेऊ नकोस. हा प्रश्न येणार तुला, पण मोठ्या परीक्षेमध्ये येणार. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न येऊ शकत नाही, कारण हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये येण्यासाठी जे प्रश्नपत्रिका बनवतात ना त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की नेमकं काय गणितीय क्रिया करायला पाहिजे, त्यांना सुद्धा सुटायला पाहिजे. त्यानंतर हे प्रश्न येणार त्यांना. पण बाकीच्या एमपीएससी सीसॅट असू दे, ग्रुप बी ग्रुप सी कंबाईन जी एमपीएससी घेत असते ती असू दे, किंवा डीसीएस आयबीपीएस असू दे, विशेष म्हणजे तलाठी पुरवठा निरीक्षकची जानेवारीला ऍडव्हर्टाईज येणार आहे. आणि हक्काची ती पोस्ट टुस्की पोस्ट असते. 2019 मध्ये आपलं नाव होतं त्या पोस्टमध्ये. आणि या व्यतिरिक्त अजून टीसीएस 2025 मध्ये, 2023 मध्ये 3 परीक्षांमध्ये नाव होतं आपलं. आणि त्यापूर्वी 2016 मध्ये अजून एक वर्ग 2च्या पोस्टमध्ये आपलं नाव होतं. आणि त्यानंतर तुझ्या समोर आलेलो आहे. विचार कर, 2013 पासून आतापर्यंत अभ्यास चालू आहे माझा, आणि त्यासोबत शिकवणंही चालू आहे. किती जबरदस्त एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर तुझ्या समोर येतोय. उगाच हाव भरत नाही तुझ्यामध्ये. आणि लोड घेऊ नको. गणित व बुद्धिमत्ता लय सोपा विषय असतो. जीएस जीके मध्ये सुद्धा आपण पारंगत आहे. फक्त तुला लाईक आणि शेअर करायचंय. 1000 जर लाईक असतील, 10,000 जर व्ह्यूज असतील ना, आणि 150+ कमेंट्स असतील, तुझ्या प्रतिक्रिया आपल्याला महत्वाच्या असतात. बस आपल्याला दुसरं काय नको सोन्या. आयुष्यात सगळं काही दिलेलं देवाने. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.